तर पंतप्रधानांनी 24 तासात दुसरा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केलाय। थँक्यू फ्रेंड्स म्हणत पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले असं या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी म्हटलंय। जंतर मंतरवर जेनझी पिढीचं आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी 24 तासांमध्ये इंस्टाग्रामवर 2 व्हिडिओ पोस्ट करत तरुणांशी संवाद साधलाय। दोन्ही व्हिडिओ मोदींनी रात्री 11 वाजेच्या नंतर पोस्ट केले असून मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने हे व्हिडिओ शूट करण्यात आले। त्यामुळे आता मोदीही इंस्टाग्रामवर सक्रिय झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय। नीट पेपर फुटीनंतर जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। 1 महिन्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये जेनझी पिढीतले तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले। इथे येणारे आणि हे आंदोलन घरातून पाहणारे तरुण इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर करत आहेत। त्यामुळे इंस्टाग्रामवर सध्या फक्त जंतर मंतरवरील आंदोलनाचीच लाट दिसतेय। हे केंद्र सरकारच्याही लक्षात आलंय। त्यामुळे आता मोदींनीही इंस्टाग्रामवर सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान मोदींनी गेल्या 24 तासांमध्ये इंस्टाग्रामवर 2 व्हिडिओ शेअर केले। एरवी मित्रो शब्द वापरणारे मोदी या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स शब्दाचा वापर करताना दिसत आहेत। सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबडी। मोदींच्या या 2 व्हिडिओ नंतर त्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्सही तब्बल 10 लाखांनी वाढले आहेत। मोदींच्या या 2 व्हिडिओ नंतर त्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्सही तब्बल 10 लाखांनी वाढले आहेत। एवढ्यावरच न थांबता आता मोदींनी मंत्र्यांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या। मोदींकडून मंत्र्यांना काय सूचना देण्यात आल्यात बघूया। फक्त एक्सवरच नाही तर इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय व्हा। इंस्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवा। सरकारी योजनांची माहिती इंस्टाग्रामवर शेअर करा। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे इन्स्टाचा वापर वाढला। 2014च्या लोकसभा निवडणुकीआधीही भाजपने सोशल मीडियाचा वापर करून जोरदार प्रचार केला होता। देशभरात आयटी सेल तयार करून त्याचा प्रभावी वापर करण्यात भाजपनं सर्वात आधी मोठी आघाडी घेतली होती। तेव्हा फेसबुक हा प्लॅटफॉर्म सर्वाधिक वापरला जायचा। त्यामुळे भाजपने फेसबुकवर वेगवेगळ्या पेजेसच्या माध्यमातून प्रचार केला होता। पुढे 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत तर देशभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मोठ बांधून त्यांनाही भाजपनं प्रचाराच्या निवडणुकीत उतरवलं होतं। आताही तरुणाईकडून वापरलं जाणारं इंस्टाग्राम मोदींनी हेरलंय। एवढंच नाही तर एक पाऊल पुढे जाऊन स्वतः इंस्टाग्रामचा वापर सुरू केलाय।